असं कोणी आहे का की त्याला भीतीच नाही वाटत, त्या व्यक्तीला, त्या प्राण्याला भीतीच वाटत नाही, असं कधी होऊ शकतं का? नाही. भीती तर सगळ्यांच्या मनात असते. तरीसुद्धा आपण त्या भीतीला भीत राहिलो, तर मग आपण हा रोजचा दिवस आनंदी कसा राहतो? राहणारच नाही. कारण रोज आपल्या मनात वेगवेगळ्या भीती असणारच आहे आणि त्या भीतीमुळे जे काही आपल्याकडे आहे अवेलेबल, जे काही आहेत, जे काही स्किल आहे, आपण ते करू शकतो किंवा त्या शिकू शकतो. त्या आपण खूप छानपैकी त्याच्यात आनंद नाही घेणार. कारण भीती वाटते ना, ह्या भीतीला कशाप्रकारे आपण संपवलं पाहिजे हळू-हळू, ह्या पॉइंटवरती आपण आज बोलणार आहोत. खरं तर मी जरी तुम्हाला आज तुमच्या समोर बोलत आहे, तरी ह्याच्या अगोदर असं बोलण्याची डेअरिंग माझ्यात नव्हतीच. मी सुद्धा भीतच होते. मग ह्या भीतीला मी कसं थोडं-थोडं कमी केलं आणि सांगणार आहे, की माझी भीती मी कशी कमी केली. तर आपण अगोदर 3 पॉइंट पाहू आणि त्याच्यानंतर मी माझा एक्सपिरियन्स सांगते. तर सगळ्यात अगोदर हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, की भीती जी आहे ना, नेमकी कोणत्या कारणामुळे मला भीती वाटते. आता स्किल तर आपल्याला शिकायची, पण त्या भीतीला आपण नाव दिलं पाहिजे. नेम युअर फेअर. जर भीतीला आपण नाव दिलं ना, बरोबर आपल्या भीतीला एक-एक पॉईंटने आपण त्यातून बाहेर येऊ शकतो. समजा सगळ्यात अगोदर आपल्याला भीती तर हीच वाटते, की जर मी काही बोलायला लागले किंवा नवीन काही शिकायला लागले, तर काय होईल? सगळ्यात अगोदर पॉईंट येतो, लोक हसतील, मला अपमान वाटेल, मला कॉन्फिडन्स येणार नाही. ह्या पॉईंटची भीती वाटते ना, तर काय करा, त्या भीतीला नाव द्या, की मला आहे ना कॉन्फिडन्सने बोलता येत नाही किंवा मला गाडी शिकायची आहे, पण ती गाडीच मला पकडता येत नाही. मला भीती वाटते, गाडी पडली तर. रस्त्याने जर गाडीवरून मी पडले किंवा गाडी जर तिरकी होऊन पडली, तर लोक हसतीलच ना, की येत नाही, कशाला चालवते काय माहिती आणि कोणाचं ऐकतच नाही. हे जे शब्द आहेत, ह्याची आपल्याला भीती वाटते ना, तर आजपासून काय करायचंय, जी भीती आहे तिचे पाठ करू आपण आणि जर पाठ केले, तिला जर समजून घेतलं, तिला जर नाव दिलं, तर नक्कीच आपण त्या भीतीतून बाहेर येऊ. आता आपण दुसरा पॉइंट घेऊ, की छोटे-छोटे मिरको ॲक्शन घेऊ. मिरको ॲक्शन माहिती आहे का? सेकंदाच्या, 10 सेकंदाच्या, 5 मिनिटाच्या, 2 सेकंदाच्या, हे जे छोटे-छोटे मिरको ॲक्शन आहेत ना, ते घेऊ. म्हणजे काय होईल? ती भीती जाईल. आता बघा, समजा आपल्याला इंग्लिश बोलायचं शिकायचंय, पण तरीसुद्धा भीती वाटते ना, तर काय करायचं? फक्त 3 सेंटेन्स भीतीमध्ये त्या इंग्लिशमधून बोलायला शिकायचंय किंवा मी जसं आता कॅमेऱ्याच्या समोर तुम्हाला बोलतेय, तसं जर तुमची इच्छा असेल, की कॅमेऱ्याच्या समोर माझी एक स्किल आहे, ती मी कशी दाखवू शकते, तर त्याच्यासाठी 10 सेकंदाची सुरुवात करू शकतात. कारण आपल्याला छोटे-छोटे पॉइंट असतात ना ॲक्शन, हे आपल्या ब्रेनला खूप आवडत असतात. त्याच्यामुळे मिरको ॲक्शन घेऊ आपण. गाडी चालवायची ना, एक दिवसापासून ज्या दिवसापासून सुरुवात करू ना, 10 मिनिटं फक्त त्या गाडीला धरत नेऊ हाताने आणि परत तीच धरत पकडत-पकडत तिला नेऊ आणि तोच पकडत-पकडत आणू. आपल्याला तिचं वेग किती आहे? तिला धरून चालता येईल का? हे सुद्धा गोष्टी छोट्या-छोट्या 10 मिनिटाच्या वर आणून लावू, संपलं. असं विनू की आजचं मी काम केलं. अशा छोट्या-छोट्या ॲक्शन जर आपण दिल्या, तर आपल्या त्या ब्रेनला आवडतील आणि त्या छोट्या-छोट्या ॲक्शनने आपल्याला त्यातली भीती हळू-हळू कमी होईल. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे, मिरको ॲक्शन घ्यायचं आणि ते काम फक्त सेकंदावर करायचं. ते 2 सेकंद केलं, झालं. आजच्या दिवसाचं मी एवढं काम करायला पाहिजे. असं ॲक्शन घेऊ आणि त्यातून बाहेर पडू. तर भीती आपली कमी होईल. आणि तिसरा जो पॉइंट आहे ना, तो खूप खास आहे. तो म्हणजे आपल्या स्वतःला कलेक्ट विन. म्हणजे जर मी 2 मिनिटाचं काम केलंय, तर मी विनर झाले. आजच्या दिवसाची मी विनर झाले. तर मला नक्कीच शाब्बासकी द्यायची. मी जर 5 सेंटेन्स जर इंग्लिशमध्ये बोलले, तर आज मी विनर झाले. हे छोटे-छोटे कलेक्ट विन आहेत ना, ते गोळा करू आपण. हे कलेक्ट विन जर गोळा केले, तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीची भीती नाही लागणार. जर मी छोटीशी म्हणजे फक्त गाडी चालू केली आणि थोडीशी राईट पुढं नेली आणि परत रिटर्न आणून जरी गाडी लावली, तरी स्वतः खूप गुड केलं, खूप छान काम केलं. असं स्वतःला विनर बनवायचं आणि मग त्याने काय होईल, आपल्याला त्या गोष्टीची भीती नाही वाटणार. खूप छान मनातून आनंद वाटेल, की अरे मी ट्राय केलं आणि आय कॅन डू. मी करू शकते. म्हणजे माझी भीती गेलीच. मी हे छोटे-छोटे करू शकते ना, तर मी नक्कीच मला हे पुढं-पुढं हळू-हळू याची भीती कमी होईल आणि मी खूप छान कॉन्फिडेंटली कामे करेल. हे आपल्या माइंडला द्यायचं. आता हे सगळ्यात 3 भीतीचे जरी मी प्रकार तुम्हाला सांगितले, तर सगळ्यात अगोदर जे माझ्या मनात होतं ते काय होतं, मला तर सगळ्यात अगोदर म्हणजे खूप काही शिकायचं होतं. पण आता रिसेंटली 3-4 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात होतं गाडी शिकायची. तर माझं काय व्हायचं, मिस्टरांनी गाडी आणून लावली पार्किंगमध्ये, की मला असं वाटायचं की मी राईट मारावी. ते मनात ध्यास असायचा. पण राईट मारत असताना मी असं बाकीच्यांना पाहायचे ना, तर ते पेट्रोल जाऊन टाकून यायचे. असं माझ्या मैत्रिणीचं ऐकायचे, की काही नाही आज मी गेले आणि पेट्रोल टाकून आले गाडी. मग माझ्या मनात कुठे ते क्युरिओसिटी होती, की अरे गाडीमध्ये पेट्रोल असताना गाडी चालवणं, फिरवणं सोपं आहे. पण पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकून ती गाडी रिटर्न आणण्यासाठी जो कॉन्फिडन्स पाहिजे ना, तो माझ्यामध्ये नाहीये. मला का भीती वाटते? जर टाकीमध्ये पेट्रोल असेल तरच मी गाडी चालवायची. जर पेट्रोल संपलं असेल ना, त्या दिवशी मी इग्नोर करायची. मला असं वाटायचं नको माझ्यावर नंबर नको यायला. मी सांगायचे मी तुम्हाला वाटल्यास पैसे देते. पण तुम्ही टाकून ये, मी जाणार नाही. पण मग मी एक दिवशी ठरवलं, की नाही आपण आज काय करू, जे माझ्याकडे ₹100 आहेत ना, ते मिस्टरला द्यायच्या ऐवजी मी स्वतःच ते ₹100 पेट्रोल टाकून येण्यासाठी शिकते.
आणि मग काय हळूहळू त्या पेट्रोल पंपापर्यंत जाऊस तर मला कुठेतरी असं वाटायचं की तिथे तेवढ्या गर्दीत त्या लाईनीत मला व्यवस्थित प्रॉपर गाडी नेता येईल का, जी काही पेट्रोलची डिक्की ते खोलण्यासाठी टाकीचं ते जे बटन आहे ते माझ्याकडून उघडेल का ऐन वेळेस गडबडीत. खूप प्रेशर येत होतं. किती छोटी गोष्ट आहे तरी सुद्धा प्रेशर येतं, कारण आपण त्या गोष्टी रेग्युलरली नाही ना करत, त्याच्यामुळे प्रेशर येतं. आपल्याला कोणती स्किल शिकायची ते थोडं लेट झालं असतं, मग ती जास्तीत जास्त भीती आपल्या माइंडमध्ये असते. किती छोटी गोष्ट होती उद्या पेट्रोल टाकायची, ती माझ्यासाठी खूप मोठी होती. 4 वर्षा अगोदर ही भीती होती. आणि मग काय मी तिथे गेले हळूहळू. खूप गर्दी होती. आता गर्दी तर राहतेच पेट्रोल पंपावरती. मग ती गाडी लावली. मी थोडंसं असं घेतलं की ज्या साईडला गर्दी कमी आहे ना त्या साईडला गाडी नेली. बघा मी तिथूनच सुरुवात केली. मग तिथे गेले बरोबर पेट्रोल टाकूस तर माझ्या मनात होतं की मी करू शकते. मग साईडला गाडी नेली, मग पेमेंट ऑनलाईन केलं आणि त्याच्यानंतर त्या पेट्रोल पंपावरून आले ना, ती भीतीच माझी गेली. म्हणजे मी ती स्वतः प्रॅक्टिकली गोष्ट केल्याच्या नंतर माझी ती भीती गेली. अशाच तुमच्या भीती आहेत ना, तर त्यांना काय करा, छोट्या-छोट्या पार्टमध्ये भाग करा. छोटे-छोटे स्वतःला म्हणजे विनर बनवा आणि ते ज्या गोष्टीला प्रॅक्टिकल करण्याकडे लक्ष द्या. नक्कीच तुमची भीती जाईल आणि तुम्ही सुद्धा कॉन्फिडन्सली जे काही तुमच्या मनात विषय आहे ती पूर्ण करू शकता. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ खूप सारे धन्यवाद आणि असाच व्हिडिओ पाहतो आणि जर भीती कमी झाली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर थँक्यू.